शिंदेंच्या शिवसेना विस्तारासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा आहे। मात्र या ऑपरेशन टायगरबाबत सध्या पक्षाच्या 2 नेत्यांचे वेगळे विचार असल्याचं दिसतंय। ठाकरे गटाचे 7 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलाय। तर आता केवळ ऑपरेशनची तारीख बाकी आहे असं तुमाने यांनी म्हटलंय। यावरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ऑपरेशनमध्ये काही सांगायचं नसतं, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच सांगायच्या असतात असं म्हटलं आहे। उबाटामध्ये फार असंतोष आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती उबाटाच्या 7 खासदारांचा विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की यांच्या नेतृत्वामध्येच फक्त इथे विकास होऊ शकतो आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एक आदरणीय एकनाथजी शिंदेसारखा कर्तव्यनिष्ठ सर्व समाजाला न्याय देणारा व्यक्तीच त्यांना न्याय देऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑपरेशन टायगर सक्सेस झालं याची बातमी मिळेल। त्या 7 खासदारांसोबत चर्चा सुरू आहे का आणि कुठपर्यंत आलीत ते? कोण चर्चा सुरू नाही, सर्व झालेलं आहे। जसं आपण एखादं ऑपरेशन करतो तेव्हा इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात, सर्व इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे। फक्त ऑपरेशनची तारीख डॉक्टरनी देणे बाकी आहे। ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचा नसतो। मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधी ऑपरेशन सांगून होत नाही। पण तरी किती लोक संपर्कात आहे आमदार? मी या संदर्भामध्ये 7 जणांच्या खासदाराचं नाव येत आहे, आमदार किती? योग्य वेळी आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल। योग्य वेळ केव्हा आहे? म्हणजे काही वर्धापन दिवस? योग्य वेळ आता आपली वर्षगाठ होत आहे क्रांतीची। आता ते केव्हा होईल हे आज सांगणं योग्य नाही, परंतु काय होईल काय होणार नाही शेवटी राजकीय दृष्ट्या तो जो निर्णय आहे तो प्रत्येकाला एक बुद्धीने घ्यायचा असतो। प्रत्येकाला आपलं राजकीय भविष्य असतो। प्रत्येकाचा जिथं जिथं कोणाचा श्वास गुदमरते तो या संदर्भात निर्णय करत असतो। आता तो त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या खासदारांना ट्रीटमेंट द्यावी आणि त्यांच्या खासदारांनी काय निर्णय घ्यावा हे मी आज सांगू शकत नाही।